ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नाम विस्तार सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले। या संदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून दिली होती। या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन उपस्थित होते। तसेच या प्रकाशन सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले। विखे पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करून त्या संस्थेला लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे नाव देखील देण्यात आले आहे। आदरणीय केंद्रीय मंत्री, आदरणीय विपक्ष के नेता और सर्व अतिथिगणों का स्वर्गीय डॉक्टर बालासाहेब विखे पाटिल जी की आत्मकथा के विमोचन के अवसर पर विखे पाटिल और प्रवरा परिवार की तरफ से हार्दिक स्वागत है। इस अवसर पर आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी से मैं आग्रह करता हूं कि वे अपने संबोधन के साथ कार्यक्रम का शुभारंभ करें। आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी। हा एक सुवर्ण क्षण आहे। आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नामविस्तार सोहळ्याच्या करता आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून आपल्याला वेळ दिला, आपलं निमंत्रण स्वीकारलं। मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्येच आदरणीय पंतप्रधानांनी ऋण येऊन करण्याचं मान्य केलं होतं। विखे पाटील ज्यांना सर्वजण आदराने खासदार साहेब म्हणायचो, त्यांना अनेकांनी आग्रह धरला की तुमच्या यशस्वी जीवनावर तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे, आत्मचरित्र लिहिलं पाहिजे। त्या पुस्तकाचं आत्मचरित्राचं खरं म्हणजे त्यांच्या हयातीतच प्रकाशन व्हायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही, ते आपल्यातून गेले। या कार्यक्रमामध्ये बोलायचं असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मुद्दाम मी आग्रह धरला की हे पुस्तक मला आधी वाचायला मिळालं पाहिजे। नॉर्मली इतकं मोठं पुस्तक वाचलं जात नाही, बराच काळ आपण ते वाचण्यात घालवतो, पण आज ह्या ठिकाणी यायचंय म्हणून मी ते संपूर्ण वाचलं आणि ते या ठिकाणी यायचं या दृष्टीने वाचण्यापेक्षाही वाचता वाचता असं लक्षात आलं की ते पूर्ण संपूर्णच आपण उठलं पाहिजे। एक सामान्य घरामध्ये जन्माला आलेला माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नवीन नवीन उपायांची योजना स्वतः करतो आणि शासनाला ते करायला भाग पडतो। याचा एक मोठा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो। खरं तर एक अत्यंत महत्वाचं आणि आपल्या सर्वांना दिशा देईल अशा प्रकारचा ग्रंथ, त्याचं प्रकाशन आज आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे देशामध्ये अनेक लोक खासदार होतात, काम करतात। प्रत्येक खासदार हा कधीतरी माजी खासदार होतो, पण देशातलं एकमेव उदाहरण बाळासाहेबांचं असेल की ते लोकांच्या मनामध्ये आजन्म खासदार त्या ठिकाणी राहिले आणि आजही त्यांचा उल्लेख हा खासदार साहेब म्हणूनच होतो। या ग्रंथाचं खरं म्हणजे 713 पानाचा ग्रंथ आहे आणि 7 मिनिटांमध्ये त्याचं वर्णन करणं कठीण आहे।
पण मी असं म्हणेन की हे आत्मचरित्र नाही, तर शेती, सहकार, सिंचन यासोबत राजकारण आणि मानवी जीवन मूल्य या सगळ्यांवर अतिशय उत्तम प्रकाश टाकणारं, अतिशय सुंदर दिशा दाखवणारं, अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांना त्याचं शिक्षण देणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचलाच पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे माझं मत आहे. साहजिकच आहे, आम्ही सगळेजण उपस्थित होतो. शिवसेना प्रमुखांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठाच्या आजूबाजूला एकमेकाला निरोप देताना जरा थांबतो आणि आपण बोलत असतो. सगळे माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संबंधित जे शिवसेनेची लोक होती ती आजूबाजूला माझ्या होती. आम्ही बोलत होतो. तेवढ्यामध्ये बाळासाहेब एकट्या गर्दीतनं व्यासपीठावर उतरून आले माझ्यासमोर उभे राहिले. आम्ही बोलत होतो. सगळेच जण कोणी त्यांना ओळखत नव्हते अशातला भाग नव्हता. आदराने आणि एका वेगळ्या कौतुकाने बघत होते आणि त्यांच्या ते लक्षात आलं बाळासाहेबांच्या. त्यांनी त्यांच्याकडे वळून विचारलं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण भाजीवाला आला आणि उद्धवजींशी बोलतोय. तर मी बाळासाहेब विखे पाटील. ते सगळेजण आवाज झाले. साहेब, पाटील साहेब तसं नाही, आम्ही बघतो, आपण आपल्याला कधी भेटलो नव्हतो. हे सांगण्याचं कारण काय की हे जे घराणं आहे हे अडचणींशी नुसता सामना करत नाही पुढे आलेलं, जिद्दीने, मेहनतीने अडचणीवरती मात करत पुढे आलेलं आहे. परिस्थितीचा सामना सगळे करत असतात. अनेकांना देह वेचावा कारणी हे मनात वाटत असतं, पण खरंच किती जण तो वेचतात हा मोठा प्रश्न आहे. काय करणार, करायचं होतं पण अमुक होतं ना, काय करणार, तर ह्या गोष्टी करायच्या होत्या पण आमच्या गावात हेच नव्हतं ना. म्हणजे ही कारणं खूप असतात. म्हणजे देह वेचावा कारणी आणि देह न वेचावा यासाठी सुद्धा कारणं अनेक असतात. तर ती कारणांची संख्या खूप मोठी असते, पण कोणत्या कारणासाठी आपण देह वेचतो आहोत तो बघितल्यानंतर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे उत्तुंग का ते आपल्या लक्षामध्ये येतं. गांव के हाटों से लेकर के बड़ी मंडियों के आधुनिकीकरण से भी किसानों को लाभ होने वाला है. साथियों, बाला साहब विखे पाटिल जी कहते थे, शेती निसर्गाधारित केली जात होती. हे ज्ञान आज सांभाळून ठेवलं पाहिजे. तसेच नव्या आणि जुनाच्या मेळ तरी घातला पाहिजे. यानी पहले के समय खेतीबाड़ी प्राकृतिक स्थितियों को ध्यान में रखते हुए की जाती थी. पहले के उस ज्ञान को हमें संरक्षित रखना चाहिए. कृषि में नए और पुराने तौर तरीकों का मेल करना बहुत जरूरी है. नए और पुराने तौर तरीकों के मेल का बहुत सटीक उदाहरण है गन्ने की फसल, शुगर केन. अहमदनगर, पुणे और आसपास के क्षेत्र में तो ये और महत्वपूर्ण है. अब गन्ने से चीनी के साथ साथ इथेनॉल निकालने के लिए भी उद्योग लगाए जा रहे हैं. महाराष्ट्र में भी 100 के करीब ऐसे उद्योग चल रहे हैं और दर्जनों नए उद्योगों को जरूरी मदद की स्वीकृति भी मिल चुकी है. जैसे जैसे पेट्रोल में इथेनॉल की ब्लेंडिंग की क्षमता बढ़ेगी, वैसे वैसे तेल का जो पैसा बाहर जा रहा है वो किसानों की जेब में आया करेगा. साथियों, डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी महाराष्ट्र के गांवों की एक और समस्या के समाधान को लेकर हमेशा प्रयास करते हैं और जिसका भी विस्तार से वर्णन देवेंद्र जी ने अपने भाषण में किया. ये समस्या है पीने और सिंचाई के पानी की दिक्कत. महाराष्ट्र में पानी परिषदों के माध्यम से उन्होंने इस दिशा में एक जन आंदोलन खड़ा करने की कोशिश की थी. आज हम संतोष के साथ कह सकते हैं कि साल 2014 के बाद ऐसे प्रयासों को अभूतपूर्व बल दिया गया है और देवेंद्र जी की सरकार की तो पहचान ही
इस पानी के काम के कारण गांव-गांव, घर-घर तक पहुंची हुई है। प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के तहत महाराष्ट्र में बरसों से लटकी 26 परियोजनाओं को पूरा करने के लिए तेजी से काम किया गया। इनमें से 9 योजनाएं अब तक पूरी हो चुकी है। इनके पूरा होने से करीब 5 लाख हेक्टेयर जमीन को सिंचाई की सुविधा मिली है। इसी तरह जुलाई 2018 में महाराष्ट्र की छोटी बड़ी 90 और सिंचाई परियोजनाओं पर काम शुरू किया गया था। अगले 2-3 साल में जब इन पर काम पूरा होगा तो करीब 4 लाख हेक्टेयर जमीन सिंचाई की सुविधा से जुड़ेगी। राज्य के 13 जिले ऐसे भी हैं जहां भूजल स्तर काफी कम है। इन जिलों में अटल भूजल योजना चलाई जा रही है। साथियों, सिर्फ सिंचाई ही नहीं, गांवों के हर परिवार को शुद्ध पेयजल पहुंचाने का काम भी महाराष्ट्र की धरती पर तेज गति से चल रहा है। जल जीवन मिशन के तहत बीते साल भर में महाराष्ट्र के 19 लाख परिवारों को शुद्ध जल की सुविधा दी जा चुकी है। इसमें से 13 लाख से ज्यादा गरीब परिवारों की, उन परिवारों को तो कोरोना महामारी के दौरान भी पानी पहुंचाने का काम पूरा किया गया है। कोशिश ये है कि जिस प्रकार घर घर शौचालय बनाकर जिस तरह बहनों बेटियों को सम्मान और सुविधा दी गई, उसी तरह नल से जल पहुंचाकर उनके समय और श्रम को भी बचाया जाए। और शुद्ध पानी स्वास्थ्य के लिए भी बहुत उपयोगी होता है। साथियों, गांवों की आर्थिक और सामाजिक व्यवस्था में माइक्रो फाइनेंस इसका विशेष रोल है। मुद्रा जैसी योजना से गांव में स्वरोजगारी की संभावनाएं बढ़ी है। यही नहीं, बीते सालों में देश में सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी हुई करीब 7 करोड़ बहनों को 3 लाख करोड़ रुपए से अधिक का ऋण दिया गया है। किसानों, पशुपालकों और मछुआरों को, तीनों को बैंकों से आसान ऋण मिल पाए, इसके लिए सभी को किसान क्रेडिट कार्ड की सुविधा दी गई। लगभग 2.5 करोड़ छोटे किसान परिवार जो पहले किसान क्रेडिट कार्ड से वंचित थे, उनको अब अभियान चला करके ये सुविधा दी जा रही है। साथियों, गांव में रहने वालों में, गरीबों में जब विश्वास जगेगा, जब उनका आत्मविश्वास मजबूत होगा, तो आत्मनिर्भरता का संकल्प भी मजबूत होगा। गांवों में आत्मनिर्भरता का यही विश्वास बाला साहब विखे पाटिल जी भी जगाना चाहते थे, जीवन भर जगाते रहे थे। मुझे विश्वास है कि जो भी उनकी इस आत्मकथा को पढ़ेगा, उसके भीतर नई चेतना का संचार होगा। मैं फिर एक बार बाला साहब विखे पाटिल को आदरपूर्वक नमन करते हुए आप सबको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। लेकिन मेरी बात समाप्त करने से पहले मैं एक बात जरूर आग्रह से कहना चाहूंगा, और महाराष्ट्र के लोगों से तो विशेष रूप से कहना चाहूंगा, कोरोना का खतरा अभी भी बना हुआ है। महाराष्ट्र में ये चिंता और जरा ज्यादा है, और इसलिए मेरी महाराष्ट्र के सभी नागरिक भाइयों बहनों से
करबद्ध प्रार्थना है कि चेहरे पर मास्क, बार बार हाथ धोना, साफ सफाई रखना, 2 गज की दूरी, इन नियमों में बिल्कुल लापरवाही नहीं करनी। हमें हमेशा याद रखना है, जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं। हमें ये लड़ाई जरूर जीतेंगे, जीतनी है, जीतेंगे। फिर एक बार बाला साहब के पूरे परिवार को बहुत आदर के साथ, क्योंकि 4 पीढ़ी समाज सेवा में लगी रहे, ये छोटी बात नहीं है। और खुशी की बात यह है कि हर पीढ़ी ज्यादा कर रही, अच्छा कर रही। वरना हम जानते हैं कुछ पीढ़ियां ऐसी हैं, एक पीढ़ी के बाद दूसरी पीढ़ी थोड़ी कम ताकतवर नजर आती है, तीसरी पीढ़ी और कम नजर आती है, और धीरे धीरे डिटोरेशन दिखता है। जबकि बाबा साहब के संस्कार ऐसे रहे हैं कि उनकी सब पीढ़ी उत्तरोत्तर अधिक शक्ति, अधिक अच्छे संस्कारों के साथ जन सेवा में लगे रहते हैं। ऐसे परिवार को भी आज प्रणाम करने का अवसर है। आप सबका बहुत बहुत आभार, धन्यवाद। यावेळी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। खरं म्हणजे आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा हा दिवस आहे की असणारे आमचे नेते, दिवंगत नेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचा पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपल्या देशाचे अतिशय लोकप्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालेला आहे। आणि म्हणून खरं म्हणजे बाळासाहेब विखेंनी अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक कार्यकर्त्यांना ताकद दिली, परंतु हे सर्व राजकारण समाजकारण करत असताना जनतेला डोळेसमोर येऊन त्यांना केंद्रबिंदू मानून आणि विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने मोठा लढा खासदार बाळासाहेब विखे पाटीलंनी केला, तो लढवला। आणि म्हणून एक समाजासाठी जन्म घेतलेले खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचं देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं आज प्रकाशन झालेलं आहे। आणि निश्चित ह्या पुस्तकातून नवीन तरुणांना, नवीन पिढीला एक चांगला संदेश या निमित्ताने मिळणार आहे। जीवन जगताना जगलं कसं पाहिजे, लोकांसाठी काय केलं पाहिजे, आपण जन्माला आलेलो, आपलं काय त्याचा जन्माला आल्याचा अर्थ काय, तो सगळा समजून आपल्याला याच्यातून घेता येईल आणि निश्चितपणाने समाजाचं भलं करता येईल, समाजाचे प्रश्न सोडवता येईल, समाजासाठी झटता येईल आणि त्यासाठी चांगली प्रेरणा, त्यासाठी चांगली ताकद या ग्रंथातून, या पुस्तकातून मिळाल्याशिवाय राहणार नाही। अशा ह्या महान पुस्तकाचं आज लोकार्पण झालेलं आहे। म्हणून मी माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी ह्या अतिशय कोरोनाच्या ह्या काळामध्ये सुद्धा व्यस्त वेळ दिलेला आहे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनाही धन्यवाद देईल। शेवटी खासदार बाळासाहेब विखे पाटील त्यांचे वडील होते, आजोबा होते, परंतु आमचे सुद्धा ते नेते होते आणि म्हणून आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा हा क्षण होता। आणि हा विखे कुटुंबियाचा तर होताच, पण त्याबरोबर संपूर्ण ह्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा क्षण होता। म्हणून आज आमच्यासाठी हा अतिशय आनंदाचा हा क्षण आहे। आणि दुसरं, राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा बाळासाहेब विखे यांच्या, आमच्या नेत्यांच्या, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले आणि जे कौतुक खासदार बाळासाहेब विखे पाटलाबद्दल केलं, खरं म्हणजे मन भरून आलं होतं। एवढा मोठा नेता आमचा होता आणि आज तो नेता नसल्याची खंत सुद्धा आमच्या मनामध्ये आहे। निश्चित त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर क्रम करत आम्ही आमचा पुढील वाटचाल करणार आहोत। हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली, आदरांजली आमची राहणार आहे। न्यूज सुपर 1 साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।